नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये इकडे ज्या मम्मी साहेब आहेत त्या आता दादासाहेबांच्या बायकोला गपचूप पकडून घेऊन येतात. आणि आता इकडं सत्या आणि मंजूला त्या काहीच सांगत नाही. सत्या आणि मंजूला थोडासा डाऊट येतो, पण आता सत्या आणि मंजूच्या मनामध्ये असं काहीच नसतं आणि त्या बाहेर सत्या आणि मंजू तिकडे बाहेरच असतात. तर इकडं मम्मी साहेब त्या तात्यासाहेबाच्या बायकोला एका रूममध्ये घेऊन येतात, आतमधून दरवाजा लावतात. तर आता तात्यासाहेबांची बायको म्हणते की असं काय करताय तुम्ही, दरवाजा का लावताय, मला का कोंडून घेताय. तर आता लगेच ते म्हणते की मी कोण आहे, मला इथे का आणलं तुम्ही, असं ती विचारते. तर आता तात्यासाहेबांच्या बायकोला पहिले काहीच आठवत नसतं, त्यांची याददाश्त गेलेली असते, त्यामुळे त्यांना त्यातलं काहीच आठवत नसतं. तर आता जे मम्मी साहेब आहे त्याचा फायदा घेतात आणि म्हणतात की हे बघ, तुला काय करायचं, तुझी काळजी घेण्यासाठी आम्ही तुला इथे कोंडून ठेवलं आहे आणि ते गप बसायचं, तू इथून कुठे जायचं नाही, असं म्हणतात. तर आता लगेच जी तात्यासाहेबांची बायको आहे ती पूर्ण घाबरून जाते. ती म्हणते की नाही, मला सोडा, मला इथे कोंडून का ठेवताय तुम्ही, मला सोडा, इथं मला राहायचं नाही, इथे थांबायचं नाही आहे, मला सोडा इथून, असं म्हणते. तर आता लगेच ज्या मम्मी साहेब आहेत त्या म्हणतात की तुला आता आम्ही अजिबात इथून सोडणार नाही आहे. का सोडू का आम्ही तुला इथून, आता नाही सोडायचं तुला, अगं तू इथून गेलीस तर बघ मी काय करेल मग. मम्मी साहेब तिला ओरडतात आणि म्हणतात की अजिबात इथून हलायचं नाही बरं का. आणि आता लगेच तात्यासाहेबाच्या बायकोला त्या कोण आहे हेच आठवत नाही आणि त्यांच्यासोबत काय घडलं ना हे पण त्यांना आठवत नसतं. तर इकडे आता जे सत्या आणि मंजू असतात ते दोघे तिथे सगळ्यांना जेवायला वगैरे वाटतात आणि उभा असतात तिथे. तेवढ्यात तिथे काही गुंडांची गाडी उभं असते. तेवढ्यात मंजू तिकडे बघायला जाते, नेमकं ते गुंड तिथे का उभा आहेत असं बघण्यासाठी तिकडे जायला लागते. ती म्हणते की ते गुंड का उभा असतील असं म्हणते आणि तिकडे यायला लागते. तर ते गुंड तिथे उभा असतात. तर मंजू त्यांच्यावर हल्ला करते, त्यांना हाणायला लागते आणि म्हणते काय रे, का उभा आहे इथे तुम्ही, जा ना इथून, का थांबलाय तिथे, असं म्हणते. आणि आता ते जात नाही. तर आता मंजू त्यांना मारायला धावते आणि आता मंजू त्यांना मारायला धावल्यावरती ते गुंड पण आता मंजूला तलवार घेऊन मारायला धावतात आणि आता ते रक्त पडतं. तर आता जी मंजू आहे तिचं ते रक्त तिच्यावर तलवार मारायला लागतं. तेवढ्यात ते सत्य येतो आणि तलवार हातात पकडतो आणि सत्याच्या हातातून खूप रक्त गळतं आणि ते मंजूच्या कपाळावर पडतं, जिथे सिंदूर भरतात तिथे, आणि सत्याच्या रक्ताने मंजूचा मळवट भरला जातो. तर आता बघूया पुढील भागामध्ये मम्मी साहेबांना कळेल का, सत्याला आणि मंजूला कळेल का, मम्मी साहेबांकडे तात्यासाहेबांची बायको आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.